पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण या घटकातील उपघटक आकृत्या यावर आधारित सराव संच 2.2 मधील प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यातील बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण हा दुसरा घटक याविषयी आपण या व्हिडिओच्या भागामध्ये माहिती पाहणार आहोत। वर्गीकरण या घटकात शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या हे उपघटक येतात। या प्रश्न प्रकारात साम्य असणारे 4 घटक दिलेले असतात। त्यापैकी 3 घटकात तंतोतंत साम्य असते। ते साम्य ओळखून विसंगत घटक शोधावा लागतो। या घटकातील दुसरा उपघटक जो आकृत्यांवर आधारित आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रश्नात दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यात साम्य व सुसंगती आढळते, म्हणून ते एका गटात मोडतात, पण एक आकृती मात्र विसंगत असते। आकृत्यांमधील साम्य व सुसंगती शोधताना आकृत्यांचा आकार, आतील भाग, घटीवत, प्रतिघटीवत फिरणे, रेषा, बिंदू, चिन्हे यांची संख्या, स्थान, दिशा, आरशातील प्रतिमा अथवा पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करावा। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण हा दुसरा घटक आणि त्या घटकातील उपघटक दुसरा जो आकृत्यांशी संबंधित आहे हा आपण पाहत आहोत। सराव संच 2.2 यावर आधारित असलेला आपण सोडवणार आहोत। यामध्ये जो प्रश्न दिलेला असतो यातील 3 आकृत्या या सारख्या असतात, कुठल्या गुणधर्माने त्या सारख्या असतात आणि एक आकृती मात्र यांच्यापेक्षा वेगळी असते। ती आकृती आपल्याला शोधायची असते जी या गटामध्ये बसत नाही। आता आपल्यासमोर दिसणारा हा पहिला प्रश्न, यामध्ये आपण या आकृत्यांचं निरीक्षण करणार आहोत। पहिली आकृती पहा, यामध्ये एकामध्ये एक असे 3 वर्तुळ आहेत, तिन्ही आकृत्या सारख्याच आहेत। दुसरी आकृती, एकामध्ये एक असे 3 त्रिकोण आहेत। चौथी आकृती बघा, यामध्ये सुद्धा एकात एक असे 3 आयत आहेत, पण 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बाहेरील बाजूस आपल्याला चौरस दिसतो आहे, 2 क्रमांकाला वर्तुळ आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक चौरस आहे। म्हणजे या ठिकाणी 2 आकृत्या सारख्या असल्या तरी मध्यभागची ही वर्तुळाची आकृती ही वेगळी आली, म्हणून या आकृत्यांपेक्षा ही आकृती वेगळी आहे, कारण इथं असणाऱ्या 3ही आकृत्या सारख्या आहेत। या ठिकाणी 2 आकृत्या सारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे, म्हणून ही आकृती या गटात बसणारी आकृती नाही। म्हणून आपण या प्रश्नाचे उत्तर प्रश्न क्रमांक 1चे पर्याय क्रमांक 3चे वर्तुळ हे आपण उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करून नोंदवणार आहोत। यानंतर आपल्यासमोर प्रश्न क्रमांक 2 दिसतो आहे। प्रश्न क्रमांक 2च्या आकृत्यांचं निरीक्षण करा। बघा, यामध्ये काय दिसते आपल्याला, हे बाणाचं वर आहे, दुसरं खाली, तिसरं वर, चौथं खालच्या बाजूला, म्हणजे यातील एका आड एक येणाऱ्या बाणांची दिशा ही सारखी आहे। आता 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच आहे, बघा बाणाची टोकं। 4 क्रमांकाची सुद्धा तसेच आहे, फक्त 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये मात्र 3 बाणांचे टोकं एका दिशेत आहेत आणि एकच बाण हा विरुद्ध दिशेला आहे। म्हणून हा पर्याय वेगळा असल्यामुळे आपण 2 क्रमांकाच्या प्रश्नासमोरील 2 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 3च्या 4 आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। प्रत्येक आकृतीमध्ये काही भाग हा रेखांकित केलेला आहे। पहिल्या आकृतीचं निरीक्षण करू। या ठिकाणी वर्तुळाचे 4 भाग आहेत आणि त्यापैकीचे 2 भाग हे रेखांकित केलेत, म्हणजे 4 भागापैकीचे 2 भाग म्हणजे 1/2 भाग हा रेखांकित आहे।
दुसऱ्या आकृतीमध्ये पहा 2 भाग आहेत. 2 भागापैकीचा एक भाग म्हणजेच 1/2 भाग रेखांकित आहे. तिसरी आकृती बघा. तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला जे त्रिकोण दिसत आहेत ते किती आहेत? 1 2 3 आणि 4 त्रिकोण आहेत. त्याच्यापैकीचा एकच भाग रंगवलेला आहे, म्हणजे 1/4 भाग हा याच्यात रंगवलेला आहे. आणि चौथ्या आकृतीमध्ये बघा 4 भाग आहेत आणि 4 भागापैकीचे 2 भाग रंगवलेले आहेत, म्हणजे याचासुद्धा 1/2 म्हणजे अर्धा भाग हा रंगवलेला आहे. आता रंगवलेल्या भागाचे आपण या ठिकाणी गणिती रूपांतर केले आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये फक्त एकच भाग 4 भागापैकीचा एक भाग रंगवलेला आहे, म्हणजे ही आकृती या 3 आकृत्यांपेक्षा वेगळी आकृती आहे. म्हणून आपण याचं प्रश्न क्रमांक 3ची वेगळी आकृती म्हणून प्रश्न क्रमांक 3 समोरील 3चे पर्याय उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करून आपण नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 4च्या 4 आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. प्रत्येक आकृतींचं आपण निरीक्षण करून वेगळ्या आकृती आपण शोधणार आहोत. बघा, या आकृतीमध्ये एक ज्या ह्या 2 रेषा आहेत, यामुळे हे अधिकचं चिन्ह तयार झाले आणि याच्या एका टोकास वर्तुळ, दुसरं वर्तुळ, या ठिकाणी आयत आणि बाण, म्हणजे 2 वर्तुळ, एक आयत, एक बाण असे आहेत चारी टोकाला. बघा या ठिकाणी काय दिसतंय? 3 वर्तुळ आणि एक आयत, या ठिकाणी बाण कमी आहे. बघा पुढे काही तिसऱ्या आकृतीमध्ये बघा बाण, आयत आणि 2 वर्तुळ, म्हणजे ही आकृती आणि ही आकृती सारखी आहे. आता ही आकृती बघा 2 वर्तुळ आहेत, बाण आहे आणि या ठिकाणी आयत आहे, म्हणजे हे 4 क्रमांक, 3 क्रमांक आणि 1 क्रमांकाची आकृती ही सारखी आहे. तर या ठिकाणी ही 2 क्रमांकाची आकृती वेगळी आहे, कारण या ठिकाणी बाणाचं टोक कमी आहे. म्हणून आपण 4 क्रमांकाचा प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणून पर्याय क्रमांक 2चे वर्तुळ हे उत्तरपत्रिकेमध्ये भरीव काळे करून आपण नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 5च्या 4 आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. बघा यामध्ये हा दिसणारा त्रिकोण आणि याच्यामध्ये असलेले हे लहान त्रिकोण, असे हे 4 त्रिकोण, या प्रत्येक त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे सारखं दिसते. 2 क्रमांकाची आकृती चौरस दिसतोय आणि याच्यामध्ये हे 4 चौरस, या लहान 4 चौरसांचं प्रत्येकाचं क्षेत्रफळ हे सारखं आहे. 3 क्रमांकाची आकृती बघा, पतंगाची आकृती दिसते आणि याच्यामध्ये दिसणारा हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या दोघांचं क्षेत्रफळ सारखं आहे आणि हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या दोघांचं क्षेत्रफळ सारखं आहे. तर चौथी आकृती बघा, या ठिकाणी दिसणारा हा आयत आणि याच्यामध्ये हे झालेले 4 आयत छोटे छोटे, या 4 आयतांचं क्षेत्रफळ हे सारखं आहे. या 5 क्रमांकाच्या प्रश्नामध्ये 1 क्रमांकाचा पर्याय, 2 क्रमांकाचा पर्याय आणि 4 क्रमांकाचा पर्याय, याच्यामध्ये सारखेपणा आपल्याला काय दिसतो आहे? तर याच्यामधील ज्या आकृत्या आहेत लहान लहान, त्या प्रत्येकाचं क्षेत्रफळ हे सारखं आहे, पण या ठिकाणी असलेल्या 2 आकृत्यांचं सारखं आणि या दोघांचं सारखं आणि या दोघांचं सारखं आहे. म्हणून ही आकृती या 3 आकृत्यांपेक्षा वेगळी आहे. म्हणून आपण 5 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर हे 3 आहे. म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये 5 समोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण ते उत्तर नोंदवणार आहोत. प्रश्न क्रमांक 6च्या 4 आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. यामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक आकृतीत एकात एक अशा 3 भौमितिक आकृत्या आपल्याला दिसत आहेत. पहिली आकृती बघा, बाहेरील बाजूस एक चौरस आहे, त्याच्या आतमध्ये 2 क्रमांकाला वर्तुळ आहे आणि 3 क्रमांकाला पुन्हा चौरस या ठिकाणी दिसत आहे. 2 क्रमांकाची आकृती बघा, बाहेरील बाजूस चौरस आहे, 2 क्रमांकाला वर्तुळ आहे, पण 3 क्रमांकाला त्रिकोणाची आकृती आहे. 3 क्रमांकाची आकृती, 4 क्रमांकाची आकृती यांच्यामध्ये निरीक्षण करून बघा, बाहेरील बाजूला चौरस आहे, आतील बाजूस वर्तुळ दिसत आहे आणि सर्वात आतील बाजूस पुन्हा चौरस दिसत आहे. म्हणजे 1 क्रमांकाची आकृती, 3 क्रमांकाची आकृती आणि 4 क्रमांकाची आकृती या सारख्या आपल्याला दिसत आहेत. तर 2 क्रमांकाची आकृती ही या आकृत्यांमध्ये वेगळी आकृती आहे. म्हणून 6 क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे उत्तरपत्रिकेमध्ये आपण 6 क्रमांका प्रश्नासमोरील 2 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये दिसणाऱ्या या आकृत्यांमध्ये
प्रत्येकाचे 4-4 भाग केलेले आहेत आणि त्यातील काही भाग हा रेखांकित केलेला आहे. पहिल्या आकृतीमध्ये 4 भागापैकीचा एकच भाग रेखांकित आहे, म्हणजे 1/4 भाग रेखांकित आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा 1/4 भाग रेखांकित आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये या 4 भागापैकी 2 भाग रेखांकित आहेत, म्हणजे 2/4 भाग रेखांकित आहे आणि यामध्ये 1/4 भाग हा रेखांकित आहे. हा संबंध लक्षात घेता पहिली, दुसरी आणि चौथ्या क्रमांकाची आकृती ही सारखी आहे. 3 क्रमांकाची आकृती यामध्ये वेगळी असल्यामुळे आपण उत्तरपत्रिकेमध्ये 7 प्रश्न क्रमांकासमोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण हे उत्तर नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 8च्या या 4 आकृत्या पहा. यामध्ये दिसणारा हा चौरसाचा भाग, एक बाजू वाढवलेली आहे, त्याच्या टोकाला वर्तुळ आहे आणि त्याच्या ह्या आतील बाजूला हे 2 छोटे वर्तुळ दिसत आहेत. 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा, ही रेषा वाढवलेली आहे आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला हे 2 वर्तुळ दिसत आहेत. या ठिकाणी सुद्धा या वर्तुळाच्या ही जी रेषा आहे, बाजू आहे, या बाजूच्या समोरील बाजूच्या ठिकाणी हे 2 वर्तुळ आहेत. या ठिकाणी सुद्धा तसेच आहे. म्हणजे आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 3 आणि आकृती क्रमांक 4 यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो आहे. तर 1 क्रमांकाच्या आकृतीमध्ये या वाढवलेल्या बाजूच्या जी शेजारची बाजू आहे त्या ठिकाणीच हे वर्तुळ दिसत आहेत. म्हणून ही आकृती या 3 आकृत्यांपेक्षा वेगळी आहे. म्हणून आपण 8 क्रमांकाच्या प्रश्नाच्या उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 8 समोरील 1 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण याचे उत्तर नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 9च्या 4 आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत. प्रत्येक आकृतींचं आपण निरीक्षण करणार आहोत आणि योग्य पर्याय आपण शोधणार आहोत. बघा, ही पंचकोनाची आकृती आहे आणि आतील बाजूस 1, 2, 3, 4, 5 बेरजेचे चिन्ह दिसत आहेत. ही त्रिकोणाची आकृती आहे आणि आतील बाजूस 3 बेरजेचे चिन्ह आहेत. म्हणजे जेवढ्या बाजू तेवढे बेरजेचे चिन्ह या आकृतीमध्ये दिसत आहे. या ठिकाणी बघा, चौरसाची आकृती आहे, 4 बेरजेचे चिन्ह असायला पाहिजे होते, पण या ठिकाणी 3च बेरजेचे चिन्ह आहेत, म्हणजे ही आकृती वेगळी आहे. चौथी आकृती बघा, अष्टकोनाची आकृती आहे आणि 8 बेरजेचे चिन्ह आपल्याला इथं दिसत आहेत. म्हणजे बाजू आणि बेरजेचे चिन्ह हा संबंध लक्षात घेता चौथ्या क्रमांकाची आकृती, दुसऱ्या क्रमांकाची आकृती आणि पहिल्या क्रमांकाची आकृती या सारख्या आहेत. तर 3 क्रमांकाची आकृती यामध्ये वेगळी आहे. म्हणून आपण उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 9 समोरील पर्याय क्रमांक 3चे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण या प्रश्नाचे उत्तर नोंदवणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 10च्या 4 आकृत्या बघा. यामध्ये जे बाण दिसत आहेत त्या बाणाचं टोक, एका बाणाचं टोक या दिशेला आहे तर दुसऱ्या बाणाचं टोक दुसऱ्या दिशेला आहे आणि यासुद्धा बाणाचं टोक एकीकडं आहे, म्हणजे डावीकडं आहे, तर हे उजवीकडं आहे. 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा, हे पण तसंच दिसतं आहे. 3 क्रमांकाची आकृती आणि 4 क्रमांकाची आकृती या सगळ्या आकृत्या पाहिल्यानंतर फक्त 4 क्रमांकाच्या आकृतीमध्ये हे दोन्ही बाणं हे एकाच दिशेला दिसत आहेत. बाकीच्या आकृतीमध्ये शेजारी असलेल्या बाणांची दिशा ही विरुद्ध दिशेला आहे. फक्त 4 क्रमांकाच्या आकृतीमध्ये हे शेजारील दोन्ही बाणं एकाच दिशेला असल्यामुळे चौथ्या क्रमांकाची आकृती ही या ठिकाणी वेगळी आहे. म्हणून आपण उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 10 समोरील पर्याय क्रमांक 4चे वर्तुळ हे भरीव काळे करून या प्रश्नाचे उत्तर आपण नोंदवणार आहोत. आता यानंतर प्रश्न क्रमांक 11च्या 4 आकृत्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक आकृतीचं आपण निरीक्षण करणार आहोत. या ठिकाणी सुद्धा एकामध्ये एक अशा 3 भौमितिक आकृत्या आपल्याला दिसत आहेत. बाहेरील बाजूस त्रिकोणाची आकृती आहे, 2 क्रमांकाला वर्तुळ आणि पुन्हा आतील बाजूस त्रिकोण, म्हणजे बाहेरील आकृती आणि आतील आकृती ही सारखी आहे. ही पहिल्या आकृतीमध्ये बघा. दुसऱ्या आकृतीमध्ये बाहेरील बाजूस चौरस दिसत आहे, 2 क्रमांकाला वर्तुळ आणि 3 क्रमांकाला पुन्हा चौरस, म्हणजे बाहेरील आकृती आणि आतील आकृती ही या ठिकाणी देखील सारखीच आहे. 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा, बाहेरील बाजूस वर्तुळ दिसत आहे, पुन्हा 2 क्रमांकाला चौरस आहे आणि 3 क्रमांकाला सर्वात आत त्रिकोण, म्हणजे या ठिकाणच्या 3ही आकृत्या या वेगवेगळ्या आहेत.
चौथी आकृती बघा, बाहेरील बाजूस पंचकोन आहे, 2 क्रमांकाला वर्तुळ आहे आणि पुन्हा आतमध्ये पंचकोन आहे. म्हणजे 1 नंबर, 2 नंबर आणि 4 नंबरच्या आकृतीमध्ये 2 क्रमांकाला वर्तुळ आहे प्रत्येकाच्या आणि बाहेरील आणि आतील आकृती ही सारखी आहे. पण फक्त 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये आपल्याला वर्तुळ हे सर्वात बाहेर दिसतं आहे आणि तिन्ही आकृत्या या वेगवेगळ्या असल्यामुळे ही आकृती आपली वेगळी आहे. म्हणून आपण या प्रश्न क्रमांक 11 समोरील 3 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून याचं उत्तरपत्रिकेमध्ये आपण नोंदवणार आहोत. प्रश्न क्रमांक 12च्या 4 आकृत्या बघा. यामध्ये हे बाण, 2 बाणांची दिशा एका बाजूला आहे, तर मध्यभागीचं बाण हे विरुद्ध दिशेला आहे. या ठिकाणी हे दिसणारं बाण म्हणजे आडव्यामध्ये एक बाण आहे आणि दुसऱ्या टोकाला वर्तुळ आहे. आता 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये ज्या ठिकाणी या 3 रेषा आहेत त्याच्या एकाच टोकाला हे तिन्ही बाण दिसत आहेत. प्रत्येक आकृत्यामध्ये असं आहे का बघूया आपण. 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये या 3 रेषा, यातील मध्यभागचा बाण हे ज्या दिशेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला हे त्याच्या शेजारी असलेले 2 बाण आहेत. आणि या ठिकाणी सुद्धा बघा, मध्यभागचा बाण ज्या दिशेला आहे त्याच्या विरुद्ध दिशेला हे त्याच्या शेजारचे 2 बाण. या ठिकाणी बाणाचं टोक, या ठिकाणी वर्तुळ, या ठिकाणी वर्तुळ आणि या ठिकाणी बाणाचं टोक. म्हणजे फक्त 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये हे बाणाचं टोक या ठिकाणी असायला हवं होतं, ते या ठिकाणी आहे. म्हणून ही आकृती ही या तिन्ही आकृत्यांपेक्षा वेगळी आकृती आहे. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 12 समोरील पर्याय क्रमांक 2चे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण या प्रश्नाचे उत्तरपत्रिकेमध्ये नोंदवणार आहोत. प्रश्न क्रमांक 13च्या 4 आकृत्या आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी वर्तुळाचे 4 भाग केले असून प्रत्येक भागामध्ये एक एक वेगळा आकार आपल्याला दिसत आहे. बघा कोणकोणते आकार आहेत. बेरीज, चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ. या ठिकाणी बघूयात कोणते आकार आहेत. या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आहे, वर्तुळ आहे, त्रिकोण आहे आणि चौरस आहे. गुणाकाराचं चिन्ह या ठिकाणी वेगळं दिसते. बघूया तिकडे दुसरीकडे काय दिसते. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा, बेरीज, चौरस, त्रिकोण, वर्तुळ. या ठिकाणी सुद्धा बेरीज, चौरस, त्रिकोण आणि वर्तुळ. म्हणजे फक्त 2 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बेरजेच्या जागी गुणाकाराचं चिन्ह आपल्याला दिसते. ही आकृती यामुळे या तिन्ही आकृत्यापेक्षा वेगळी दिसते. म्हणून आपण या प्रश्न क्रमांक 13चं अचूक पर्याय क्रमांक 2चे वर्तुळ हे भरीव काळे करून उत्तरपत्रिकेमध्ये आपण नोंदवणार आहोत. यानंतर आपल्यासमोर या प्रश्न क्रमांक 14च्या 4 आकृत्या दिसत आहेत. पहिली आकृती बघा, यामध्ये 2 आडव्या रेषा आणि 2 उभ्या रेषा दिसत आहेत. दुसऱ्या क्रमांकाच्या आकृतीमध्ये या आडव्या 4 रेषा आणि उभ्या 4 रेषा दिसत आहेत. 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये आडव्या 3 रेषा आणि उभ्या 3 रेषा दिसत आहेत. म्हणजे जेवढ्या आडव्या रेषा आहेत तेवढ्याच उभ्या रेषा या आकृत्यामध्ये दिसत आहेत. तर 4 क्रमांकाच्या आकृतीमध्ये बघा काय दिसतंय, तर उभ्या या ठिकाणी 5 रेषा आहेत आणि आडव्या या 6 रेषा आहेत. म्हणजे या ठिकाणी वेगळेपण आपल्याला दिसत आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक पर्याय आहे 4, जे आपण उत्तरपत्रिकेमध्ये 14 क्रमांकाच्या प्रश्नासमोरील 4 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण उत्तर हे नोंदवणार आहोत. या घटकातील हा शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 15. याच्या 4 आकृत्या आपल्याला दिसत आहेत. बघा, यामध्ये हा दिसणारा त्रिकोणाच्या मधोमध ही काढलेली रेषा आणि त्याच्या या दुसऱ्या बाजूला असलेले वर्तुळ. अशाच आकृत्या बाकीच्या आहेत का बघा. तर या दुसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोणाच्या या ठिकाणी पहिल्या आकृतीत पायाच्या ठिकाणी हे वर्तुळ दिसते, तर दुसऱ्या आकृतीमध्ये या टोकापासून ही बाहेर आलेली रेषा आणि या ठिकाणी हे वर्तुळ दिसते. आता 3 क्रमांकाच्या आकृतीला सुद्धा पायाच्या ठिकाणी वाढलेली रेषा आहे आणि या ठिकाणी वर्तुळ आहे. 4 क्रमांकाची आकृतीसुद्धा पायाच्या ठिकाणी ही वाढलेली रेषा आहे आणि ही वर्तुळ आहे. म्हणजे 4 क्रमांकाची आकृती, 3 क्रमांकाची आकृती आणि 1 क्रमांकाची आकृती या दिसायला सगळ्या सारख्या आहेत. पण 2 क्रमांकाच्या आकृतीला मात्र या टोकापासून ही रेषा वाढलेली आहे आणि या ठिकाणी वर्तुळ असल्यामुळे ही आकृती वेगळी आहे. म्हणून आपण प्रश्न क्रमांक 15चं अचूक पर्याय 2 म्हणून आपण या प्रश्न 15 समोरील
2 क्रमांकाचे वर्तुळ हे भरीव काळे करून आपण हे उत्तर पत्रिकेमध्ये नोंदवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.